तसेच ज्यांच्या प्रचारार्थ आज ही भव्य सभा आयोजित केलेली आहे ते तुमचे आमचे लाडके नेते नवी मुंबई शहर अध्यक्ष सन्माननीय गजानन काळे साहेब आणि सन्माननीय निलेश बानकेले साहेब, सन्माननीय व्यासपीठ, तसेच इथे जमलेले माझे माता बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गेले काही महिने परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सन्माननीय गजानन काळे साहेब प्रत्येक विभागामध्ये जात आहे. प्रत्येक विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहे आणि नुसते प्रयत्नच करत नाहीये तर त्या ठिकाणी प्रयत्नांचं सोल्युशन देखील ते ताबडतोब करत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे वाशी विभागामध्ये जेव्हा आमची परिवर्तन यात्रा गेली तेव्हा तेथील आमच्या कोळी बांधवांनी सन्माननीय गजानन काळे साहेबांकडे त्यांची समस्या मांडली. त्यांचं तयार असलेलं मार्केट त्यांना काही वर्षापासून तयार असलेलं मार्केट त्यांना मिळत नव्हतं, परंतु ही समस्या जेव्हा सन्माननीय गजानन काळे साहेबांच्या समोर मांडली ताबडतोब 24 तासामध्ये त्याचा रिझल्ट आला आणि आमच्या कोळी बांधवांना त्यांचं ते भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट त्यांच्या स्वाधीन केलं. आज ते त्या मार्केटमध्ये स्वतःचा व्यवसाय करत आहे. तसेच वाशीमध्ये फिरत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी देण्यात येणार होते स्टॉल्स बांधले होते, परंतु ते एका कोपऱ्यामध्ये पडून होते. बरेच दिवसांपासून काही महिन्यांपासून त्या सर्व गोष्टीचा तेथील महिलांना नाहक त्रास होत होता. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून त्या सर्व महिला काळे साहेबांना भेटल्या आणि त्यांचा जो त्रास आहे तो त्यांच्यासमोर मांडला. तर काय लगेचच साहेबांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कॉल करून ताबडतोब तो परिसर स्वच्छ करून त्यांना होणाऱ्या त्या त्रासापासून मुक्त केले. सर्व नागरिकांनी साहेबांचे आभार मानले. हेच नाही तर असे अनेक कामं परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून लगेचच तात्काळ निवारण करून दिलं. आपल्या सर्वांना माहिती आहे 2020 आपल्यासाठी खूप घातक होता. असा काळ कोणी पाहिला नव्हता. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिले गेली 10 वर्ष सत्ता उपभोगतात आहे इथल्या आपल्या आमदार ताई, त्या कोरोनाच्या काळामध्ये कुठे होत्या? तुम्हाला त्या भेटल्या होत्या का? दिसल्या होत्या का? कधी तुम्हाला येऊन त्यांनी विचारलं का काही त्रास आहे का? परंतु आमचा नेता सन्माननीय गजानन काळे साहेब आमच्या खांद्याला खांदा लावून 24 तास आमच्या बरोबर नागरिकांची सेवा करत होते. कोविड काळामध्ये कित्येक लोकांच्या आम्ही बिलं माफ करून दिली. कोणाला इंजेक्शन मिळत नव्हतं त्या इंजेक्शनची लगेच पूर्तता केली. आम्ही महाराष्ट्र सैनिक आमच्या स्वतःची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आम्ही ग्राउंड लेवलवरती काम करत होते. कुठे गेले हे तुम्ही जे निवडून दिलेले 10 वर्षापासून सत्ता उपभोगतात आहे त्या कुठे गेला ताई? परंतु आमचा नेता त्या ठिकाणी 24 तास काम करत होता. असे अनेक कामं सन्मान्य गजानन काळे साहेबांनी कोणतेही पद नसताना, संविधानिक पद नसताना सन्माननीय गजानन काळे साहेब 24 तास नवी मुंबईच्या सेवेसाठी तत्पर असतात. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 3 मूलभूत विषयांना घेऊन सन्माननीय गजानन काळे साहेब मनसे निवडणूक लढवत आहे. मला असं वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही मतदान करायला जाणार तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की तुमचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ह्या विषयाचं निवारण झालेलं आहे का? शिक्षणामध्ये तुमच्या मुलांची फी कमी झालेली आहे का? रोजगारामध्ये तुमच्या आपल्या नवी मुंबईमध्ये आशियामध्ये मोठी असणारी जी MIDC आहे त्या MIDC मध्ये स्थानिक लोकांना 80% रोजगार आपल्या मुलांना मिळालेला आहे का? आरोग्याविषयाची समस्याचं निवारण मिळालेलं आहे का? या गोष्टीचा स्वतःला तुम्ही प्रश्न करा आणि येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जा. येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही मतदान करा. मला असं वाटतं कोणत्याही संविधानिक पदाशिवाय सन्माननीय गजानन काळे साहेब 24 तास लोकांची सेवा करत आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार
या विषयात जर पुढच्या काही वर्षामध्ये तुम्हाला जर निकाल मिळाला नाही तर तुम्ही म्हणजे आमच्या नेत्याने असं लिहून दिलंय एका बॉन्ड पेपरवरती की तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकता. तुमच्या कोणत्याही गोष्टी जर त्यांनी पूर्ण केल्या नाही तर तुमच्यावर तुम्ही 420चा गुन्हा दाखल करू शकता असा लिहून देणारा अख्ख्या महाराष्ट्रभरमध्ये आमचा हा नेता आहे. अशा इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती ते काम करतात आहे. अशा नेत्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमचा आशीर्वाद माता भगिनींना माझं ह्या ठिकाणी नम्र विनंती करते, हात जोडून कळकळीची विनंती करते. येणाऱ्या 20 तारखेला 20 नोव्हेंबरला इंजिनासमोरचं बटन दाबून एक क्रमांकाचं बटन दाबून सन्माननीय गजानन काळे साहेबांना प्रचंड मताने विजयी करा. ही आपल्यासमोर मी नम्र विनंती करते. बरेच विषय आहेत, आमचे नेते बोलणारच आहे. तुर्तास मी इथे थांबते, तुमची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर मी सिडको विजेता संघटक डॉक्टर दिघे यांना मी विनंती करेन की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. नमस्कार. माननीय गजानन काळे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब आणि उपस्थित सर्व किंवा व्यासपीठावरील मान्यवर, भाषण करणं किंवा न करणं याच्यातला मी नाही आहे. मी एक सर्वसामान्य समाजसेवक आहे. आता गेल्या 5 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी किंवा आज जो कार्यक्रम उपस्थित इथे आहे, माननीय गजानन काळे साहेब यांनी आमदार म्हणजे होण्यासाठी, परंतु मी आता वेगळं तुम्हाला सांगतो की गेल्या 5 वर्षापासून माननीय गजानन काळे साहेब हे आमदार नसताना सुद्धा जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांनी ते जी कामं केली नाही ती करून दाखवली आमच्या सिडको हजारो नवी मुंबई विजेत्यांसाठी. आणि ती गोष्ट मी आवर्जून आज इथे तुम्हाला सर्वांना सांगतो की सर्वात सुरुवातीला गेल्या 5 वर्षापूर्वी आमचे साधारण 14,500 सिडको विजेते, त्यानंतर म्हणजे टोटल 20 ते 25,000 सिडको विजेते होते. त्यांच्या सिडको आणि म्हाडा लॉटरीमध्ये सहभागी झाल्यानंतर, विजेते झाल्यानंतर स्टॅम्प ड्युटी ही जी 1,000 रुपये असायला हवी, तर ती 1,000 रुपये सिडको तयार नव्हती ह्या गोष्टीला. आणि त्यानंतर मी एक सिडको विजेता संघटक असताना ह्या हजारो लोकांच्या सर्वसामान्य गोरगरिबांसाठी साधारण 8 ते 10 आमदार आणि 15-20 म्हणजे खासदार असू द्यात, मंत्रीगण असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, सर्वांपर्यंत जाऊन आलो. तेव्हा 1-1.5 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर एकदम वैतागल्यानंतर अतिशय की हक्काचं ज्या स्टॅम्प ड्युटी 1,000ची म्हणजे गव्हर्नमेंट GR असताना अंमलबजावणी होत नाही, ह्या गोष्टीवरती अक्षरशः कंटाळा आल्यानंतर माननीय गजानन काळे साहेब यांच्याकडे जेव्हा गेलो, त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की 15 दिवसात मी करून दाखवतो. हा आपला आमदार, भावी आमदार नाही, आम्ही गेल्या 5 वर्षापासून यांना आमदार समजतो. आणि 15 दिवसामध्ये हजारो 20 ते 25,000 नवी मुंबईकर सिडको विजेत्यांचे स्टॅम्प ड्युटी 1,000 करून ती दाखवली ही माननीय गजानन काळे साहेबांनी आणि माननीय राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा त्याच ह्या विषयावरती गांभीर्याने घेऊन आज आपल्या नवी मुंबईतील 20 ते 25,000 स्वतःच्या हक्काच्या घरात, सिडकोच्या घरामध्ये फक्त आणि फक्त स्टॅम्प ड्युटी 1,000 ही याचा लाभ घेत आहेत. त्यानंतर जर आत्ताचं ताजंचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर साधारणपणे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपण हे जे बामणडोंगरी 8,000 सिडको विजेते होते, ह्या सर्वांचा जे रेट होते सिडकोने अवास्तव खूप वाढवले होते. ते साधारणपणे 35 लाख 35.5 लाख होते आणि ते गोरगरीब 3 लाखाच्या खाली उत्पन्न मर्यादा, 25,000 इन्कम असणारा क्रायटेरिया सिडकोने केल्यानंतर ते एवढे 35 लाखाचं कर्ज फेडू शकत नव्हते किंवा 35 लाख कर्ज पण भेटणार नाही. अशा लोकांच्या सर्वसामान्य गोरगरीब फक्त तोंडाला म्हणजे साधारण लॉटरी लागली पण ते घर घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः 5 ते 8 आमदारांना, खासदारांना अधिवेशनामध्ये विषय मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीही गोरगरिबांना दाद देत नाही. अशा वेळेस माननीय गजानन काळे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब हे उभे राहिले आणि गांभीर्याने म्हणले की आम्ही तुम्हाला करून देतो,
तुम्ही काळजी करू नका. आणि मी आज गर्वाने आणि अभिमानाने सांगतो की आज आपला आमदार, आमचा तर आमदार आहे, आपल्या सर्वांचा आमदार होणारा माननीय गजानन काळे साहेब यांनी त्या क्षणाला राजसाहेबांना हा विषय सांगितला की 8,000 गोरगरिबांचा विषय आहे आणि त्यांच्या घराचा विषय आहे. स्वतः राजसाहेब मला व आमच्या सिडको विजेत्यांना माननीय मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. एकदा नाही, दोनदा. म्हणजे पाठपुरावा सर्वसामान्य गोरगरिबांचा घेणारे हे दोन्ही नेते आमच्या पाठीशी राहिले. आणि त्यांनी दिलेला शब्द महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही गृहनिर्माण योजनेमध्ये 6 लाख प्रत्येक फ्लॅट पाठीमागे कमी झालेले आजपर्यंत नाहीत. आणि ते शक्य माननीय गजानन काळे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब यांनी करून दाखवले. आणि हाच आमचा आमदार आहे. आणि आत्ता या पुढचे जे हजारो जे सिडको विजेते आहेत यांना सुद्धा स्टॅम्प ड्युटी 1000 असणार आहेत. म्हणजे हेच मला याच्यातून हेच म्हणायचं आहे की सर्वसामान्य जे लोकांना माझा मतदारसंघ नाही आहे, माझ्या मतदारसंघाचा विषय नाही आहे, आणि हा जो सिडको विजेता आहे कोणत्या एका मतदारसंघाचा नव्हता, तरीही मतदारसंघाचा विचार न करता गोरगरिबांना न्याय देणारे माननीय गजानन काळे साहेब असू द्यात, माननीय राजसाहेब असू द्यात, हे कायम आपल्या पाठीशी राहणार आहेत. आणि नवी मुंबईकरांना मी आव्हान करतो, माझ्या हजारो सिडको विजेत्यांना आव्हान करतो की आमदार जेव्हा आमदार नसताना आपले हजारो प्रश्न त्यांनी सोडून दाखवलेत. मला व्यासपीठाने फक्त 5 मिनिटाचा वेळ दिलाय, पण जर मी माननीय राजसाहेबांनी आणि माननीय गजानन काळे साहेबांनी आमच्यासाठी काय काय केलं हे जर सांगायचं म्हटलं तर 2 फुलस्केप पेज कमी पडतील. म्हणजे हजारो लाखो रुपये त्यांचे वाचवण्यामध्ये, आमच्या सिडको विजेत्यांचे वाचवण्यामध्ये, घर गेलेली पुन्हा मिळवून देण्यामध्ये असे कित्येक प्रश्न त्यांनी सोडून दिलेले आहेत. तरी मी आपला जास्त वेळ घेत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, हे हजारो सिडको विजेते 100% माननीय गजानन काळे साहेबांबरोबर आहेत आणि राहतील. आणि त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण त्यांनी आम्हाला घर मिळून दिलंय आणि घर मिळून देत असताना आमचे 6-6 लाख प्रत्येकी घराचे दर कमी करून दिलेत. स्टॅम्प ड्युटी 2-2.5 लाखाची फक्त 1000 रुपये करून दिली. आणि राजसाहेब ठाकरे जे आहेत साहेब, ते साहेब तर कधीही तुम्ही सांगा, म्हणजे कोणत्याही गरिबांचा प्रश्न असू द्यात, ताबडतोब त्या गोष्टीकडे लक्ष देतात आणि तो प्रश्न सोडूनच दाखवतात. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की माननीय गजानन काळे साहेब आमदार नसताना गेल्या 5 वर्षापासून एवढे त्यांनी प्रश्न सोडवलेत, तर ते आमदार झाले तर नवी मुंबईचा पालट केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मी तुम्हाला आवाहन करतो की 20 तारखेला आपण त्यांना मतदान करून, त्यांना आमदार करून आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वेगवेगळे नवी मुंबईचे विषय मांडण्यासाठी संधी द्यावी. आणि हे संपूर्ण जेवढे सिडको विजेते संपूर्ण नवी मुंबईमध्ये आहेत हजारो, त्यांनाही आवाहन करतो की आपण आत्ता आपल्याला जे केलेलं, म्हणजे आजारी असताना सुद्धा गजानन काळे साहेबांनी आमच्यासाठी आंदोलन जे केलं भर उन्हामध्ये, म्हणजे आजारी असताना शेवटी तो व्यासपीठाच्या खाली येऊन आपले नेते खाली येऊन बसले, त्यांची एवढी ताकद हे नव्हती. त्यांनी ती जाणीव ठेवून आत्ता आपल्याला त्यांना काहीतरी देण्याचं आहे, तर त्यावेळेस आपल्या मतदान करून माननीय गजानन काळे साहेबांना आमदार करून दाखवा, ही मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. मागे जे उभे असतील त्यांनी कृपया त्यांना विनंती आहे की बसायला जागा आहे तर बसून घ्यावं. VIP सेक्शन फुल झालं आहे, त्याच्यामुळे VIP सेक्शनमध्ये न सोडता दोन्ही बाजूला इतरत्र बसून घ्यावं त्यांनी. यानंतर मी आमचा आगरी सुपुत्र व आमची मुलूक मैदानी तोफ सविनय म्हात्रे यांना विनंती करेन की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले, माथाडींचे दैवत अण्णासाहेब पाटील आणि आमच्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळी समाजाचे दैवत आणि आमचे खरेखुरे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांना विनम्र अभिवादन करतो.
आज या बेलापूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी माननीय आमचे लाडके उमेदवार श्री गजानन काळेसाहेब यांच्या प्रचारासाठी आज सानपाड येथे ही सभा होत आहे. एक प्रकल्पग्रस्त म्हणून मला काही विषय आपल्याशी बोलायचे आहेत. इतकी वर्षे झाली, 25, 30, 40 वर्ष ज्या लोकांची सत्ता इथे नवी मुंबईत आहे, यांच्या हातात खासदारकी, यांच्या हातात 2-2 आमदार, संपूर्ण महानगरपालिका, आणि काही काळ असा होता की राज्यातले 2 नंबरचे मंत्री म्हणजे मुख्यमंत्री यांच्यानंतर ज्यांचा नंबर येत होता असे आमचे नेते यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी काय केले. आज 20-25 वर्ष झाली प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणार अशाच खोटा बोंबा मारत आलेले लोक. काल परवा आपली आचारसंहिता लागायच्या आधी 2 दिवस आधी एक फसवा जी.आर. यांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या माथी मारला, परंतु नंतर त्यांचे समजले की हा फसवा जी.आर. आहे, याच्यातल्या अटी या आमच्या प्रकल्पग्रस्तांना कधीच मान्य होऊ शकत नाही. मग का त्यांनी अशी का आमच्या लोकांची फसवणूक केली, हा सवाल इथल्या प्रकल्पग्रस्तांनी यांना विचारला पाहिजे. किती वर्ष झाली आपण यांच्या मागे धावतोय आणि का आपले प्रश्न सोडवू नाही शकले हे लोक, याचा जाब आपण विचारला पाहिजे. परंतु आपण डोळे मिटून याच्या मागे 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 फिरत आलोय आणि आपल्या या माझ्या प्रकल्पग्रस्तांच्या पदरी नेहमी निराशा पडलेली आहे. मित्रांनो, ऐरोलीतले आमदार होते, हे काय केलं ऐरोलीमध्ये, पूर्ण MIDC यांनी विकून टाकली. कोणाला? आमच्या नोसील, फायझर सारख्या कंपन्या बंद झाल्या. आमच्या ज्या प्रकल्पग्रस्तांना लाखोंची वेतनं मिळत होती ती बंद झाली, बिचारे घरी बसून आहेत. पण त्या जागा कोणाकडे गेल्या? रिलायन्स, जिओ, धन. पण धन कोणाची झाली? यांना याच्यामध्ये काय मोबदला भेटला, यांना याच्यामध्ये काय मलिदा भेटलाय हे आपल्याला सांगायला नको. ज्या MIDCत आज मोठे मोठे काचेचे टॉवर उभे राहिलेत, तेथे एकेकाळी आमच्या फायझर, नोसील सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या. आज तिथे टॉवर झालेत आणि या आपल्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे तिथे 2-2 फ्लोअर आहेत. बघा चेक करून, किती वाईट वाटतं की आज आमचा प्रकल्पग्रस्त बांधव घरी बसलेला आहे. अजून एक विषय, आमचा कुक्षेत गाव, जो यांचा एक मोठा पुढारी इथला फुशारका मारत असता, कुक्षेत गाव ज्या हार्डेलिया कंपनीसाठी नेरूळ इथे आणून शिफ्ट केला. बरोबर आहे का? कारण हार्डेलिया कंपनीतून केमिकल त्यांच्या गावात पडतं म्हणून आज ते इथं नेरूळ सेक्टर 14 येथे नवीन कुक्षेत म्हणून ते गाव वसवण्यात आलं. मग जर हार्डेलिया कंपनीसाठी जर गाव इथे आणलं आणि आज जर हार्डेलिया कंपनी बंद होते, मग त्या कुक्षेतकरांची जागा त्यांना परत द्या ना, का कोणाला विकायची ती जागा? हे लोक फक्त कंपन्या बंद करणार, इथली जागा विकणार, मोठे मोठे टॉवर बांधणार. तरी आमचा प्रकल्पग्रस्त बांधव त्यांच्याच मागे. एवढी वर्ष झाली. मागच्या जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली होती 10 वर्षापूर्वी, तेव्हा इथल्या आत्ताच्या आमदार ताई यांनी आमच्या प्रकल्पग्रस्त महिला आणि आमचे बांधव जे इथं मिठागरं होती, आपला पाम बीच रोड आहे नेरूळपासून पूर्ण हा सानपाडापासून, तिथं मिठागरं होती आधी बांधवून. त्या मिठागृहावर हे आमचे बांधव कामाला होते, मजुरी करायचे. तर ह्या ताईंनी सांगितलं की तुम्ही मला फॉर्म भरून द्या, मी तुम्हाला 40-40 स्क्वेअर मीटरचे सिडकोकडून प्लॉट मिळवून देते. आज 10 वर्ष झाले, कुठे गेले ते 40 मीटरचे प्लॉट? आमच्या बांधवांची फसवणूक करता. एकही विषय यांना अजून सोडवता आलेला नाही. प्रकल्पग्रस्तांना आमची घरे नियमित झाली आणि आमचं काहीच ना आम्हाला कामधंदा उरला, तरी आमची लोक यांच्या पाठीमागे. आज लोकांनी विचार करायची वेळ आली आहे की आमचे गजानन काळेसाहेब यांच्यासारखे तरुण उमेदवार ज्यांनी तो जी.आर. आला त्याचा अभ्यास केला, त्यातली एक आणि एक बाब इथले जे आमचे अभ्यासक आहेत, सुधाकर पाटील साहेब असतील किंवा निलेशजी पाटील असेल, यांच्याकडनं समजून घेतली आणि त्यानंतर सांगितलं की हा जी.आर. फसवा आहे. आणि ह्या माणसाला माहिती आहे की प्रकल्पग्रस्तांचे मी प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यासाठी त्यांनी जेव्हा त्यांनी फॉर्म भरला
त्याच दिवशी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की जर मी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवले नाही तर तुम्ही माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. अशी हिंमत लागते, असा जिगरा लागतो आहे का यांच्याकडे? आमच्या काही गावातल्या संघटनांनी यांना एक मसुदा बनवून दिला आहे आणि सांगितलं की तुम्ही द्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. आणि ते तर जाऊ दे, त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून पण आणलं, यांना फक्त नाव टाकून सही करायची आहे. पण यांची अजून हिंमत होत नाही लिहून द्यायची. का? कारण यांना माहिती आहे यांचे प्रश्न सोडवले तर हे परत आमच्या मागे येणार नाही, यांचे प्रश्न तसेच भिजवत ठेवायचे आहेत. म्हणून मित्रांनो, मी सर्व प्रकल्पग्रस्तांना विनंती करतोच, परंतु इथलेही जे बांधव आहेत, जे कॉलनीत राहतात, सिडकोमध्ये राहतात, हे जे यांना आमदार का व्हायचं आहे? ऐरोलीला तिकीट नाही मिळलं का लगेच पक्ष चेंज, लगेच दुसऱ्या पक्षात. यांना तुमच्यासाठी आमदार व्हायचं नाही आहे. यांना या ज्या सिडकोच्या सोसायट्या आहेत यांच्या मागे हे सर्व येत्या 2-3 वर्षात रिडेव्हलपमेंट जोमाने सुरू होणार आहे. त्या सर्व खाजगी बिल्डरांना विकून तुम्हाला एक छोटासा फ्लॅट देऊन त्यांचं कमिशन खाऊन हे मोकळे होणार आहेत. बाबांनो, समजून घ्या यांचा काय डाव आहे तो. आमचे गजानन काळेसारखे उच्च शिक्षित उमेदवार ज्यांना प्रश्नांची जाण आहे आणि जे तुमचे प्रश्न विधानसभेत मांडू शकतात. का हो MIDC जागा, MIDCचे प्लॉट विकले, मग तिथला वापर बदल कसा होतो? तो एखाद्या केमिकल कंपनीसाठी दिला जातो ना प्लॉट. तर हा प्लॉट विकून तिथं वापर बदल करून मोठ्या मोठ्या कमर्शियल कॉम्प्लेक्स कसे काय तयार होतात? कारण आपले आमदार इथं आवाज उठवायला नाहीत मागत. आमदारांनी आवाज उठवायला पाहिजे ना, की जी जमीन ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी पाहिजे. परंतु ह्यांना सर्व लोकांची फसवणूक करायची आहे आणि आमच्या सर्व गोरगरिबांना लुटून यांचे फक्त 4-4, 5-5 टॉवर यांना बांधायचे आहेत. प्रश्नाची जाण असणारा हा माणूस शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आज एवढ्या कंपन्या आहेत MIDCमध्ये, पण का आमच्या मुलांना रोजगार नाही आहे? हा माणूस जर जीवाचे रान करून जर तुमचे प्रश्न मांडू शकतो तर आपण पण माननीय गजानन काळे साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. मी इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या नवी मुंबईतील नागरिकांना, सर्व तरुण कॉलेज विद्यार्थिनींना सर्वांना विनंती करतो की गजानन काळे साहेबांसारखा सुशिक्षित उमेदवार आपल्याला मिळाला आहे तर येत्या 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला आपलं गजानन काळे साहेब 100% विधानसभेत जातील अशी आपण एक निश्चय करूया आणि त्यांना मोठ्या बहुमताने निवडून आणूया. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सविनयजी. निश्चितच या विधानसभेला परिवर्तन घडेल. यानंतर मी आमच्या दुसऱ्या रणरागिणी डॉक्टर आरती धुमाळ मॅडम यांना मी विनंती करेन उपस्थितांशी संवाद साधा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण प्रणित्या सावित्रीबाई फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि ही जी नवी मुंबई वसलेली आहे असे प्रकल्पग्रस्ताचे कैवारी दिबा पाटील साहेब यांना मानाचा मुजरा. तसेच आपले मराठी हृदय सम्राट आणि सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या बंधू भगिनींनो, प्रथमतः मी तुम्हाला आता नुकत्याच गेलेल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि तुम्ही एवढ्या प्रचंड गर्दीने इथे जमला आहात त्याबद्दल मी तुमचे आभारही मानते. निवडणूकचे वारे सुरू आहे. उमेदवार, आमचा अधिकृत उमेदवार 151 बेलापूर विधानसभेमधून गजानन दादा, आम्ही त्याला दादाच म्हणतो कारण आमचा तो लाडका दादा आहे. आम्ही आज 50 ते 100 महिला पदाधिकारी आहे, त्या पदाधिकाऱ्यांचा आमचा तो लाडका दादा आहे म्हणून आम्ही त्याला आता दादाच म्हणतो. असा हा दादा आमचा जेव्हापासून मनसे ह्या पक्षाची स्थापना झाली आहे तेव्हापासून हा पक्षाशी एकनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे, या पक्षासाठी अहोरात्र झटत आहे, समाजासाठी अहोरात्र झटत आहे. ज्या वेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आमच्या दादाला, गजानन दादाला उमेदवारी जाहीर केले तेव्हा आमचा हा दादा पहिल्यांदा
शिवाजी चौक वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालून त्यांना वंदन केले. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पुतळ्यांना हार घालून वंदन केले. तसेच इथून जासई उरणला दिबा पाटील साहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हा माझा दादा तिथे गेला. इथे तर प्रकल्पग्रस्तांना सुद्धा उमेदवारी मिळाली आहे हो. त्यांनी वंदन केलं का? नाही, वंदन केलं नाही त्या लोकांनी. पण हा माझा दादा संवेदनशील आहे, त्याला जनतेची जाण आहे, म्हणून यांनी प्रथमतः त्यांना वंदन केलेलं आहे. आता मी विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण आम्ही काय केलं आणि आम्ही काय करणार ह्यावरच मी बोलणार आहे. आमच्या ह्या गजानन दादाने आताच नुकतं मला वाटतं सिडको सोळधारकाचे इथे पदाधिकारी होते, त्यांनी सांगितलंच होतं. आमच्या ह्या गजानन दादाने सिडको सोळधारकांचे 600 कोटी वाचवले. प्रत्येक कुटुंबाचे 6 लाख वाचवले. असे 8,000 कुटुंबांचे पैसे वाचवले. आज सिडको कोणाला माफ करत नाही हो. सिडको ही देना बँक आहे. देना बँक नाही आहे, लेना बँक आहे. अशा ह्या दादांनी 1.5 महिना संघर्ष केला. सिडको धारकांना त्यांची हक्काची घरं मिळवण्यासाठी 1.5 महिना संघर्ष केला. अंगावर पाठीवर नागिन उठलेली होती, तरीही अशा अवस्थेमध्ये असा आमचा दादा भर उन्हामध्ये आंदोलन करत होता. हे का लागलं हो? 1.5 महिना का लागला? कारण आमच्याकडे सत्ता नाही. आमच्याकडे सत्ता असती ना, हे प्रकरण 1 दिवसात आम्ही केलं असतं. दुसरं असं महानगरपालिकेचे कर्मचारी आहे, त्यांचा जो फरक आहे 135 कोटी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ह्या आमच्या गजानन दादांनी मिळवून दिले आहेत. कोविड तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलीच आहे. कोविडच्या महामारीमध्ये सगळे लोक आतमध्ये लपून बसलेले होते, पण आमचा हा गजानन दादा तुमच्यासाठी, जनतेसाठी 24 तास रस्त्यावर होता. हॉस्पिटलची बिलं माफ करणं असो, हॉस्पिटलमध्ये बेड मिळवणे असो, रुग्णांना औषधी देणे असो, या सगळ्या गोष्टीमध्ये माझा दादा सतत रस्त्यावर होतात. त्याचप्रमाणे कोविडमध्ये अव्वाच्या सव्वा रुग्णांकडून जी बिलं गेली होती हॉस्पिटलनी, त्यासाठी माझ्या ह्या दादांनी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांना साकडं घातलं आणि हॉस्पिटलचे ऑडिट केले. आणि त्या ऑडिटमधून जो डिफरन्स मिळाला ते पैसे त्या रुग्णांना परत मिळवून दिले. हा असा आमचा गजानन दादा आहे. दुसरं असं की मागच्या 5-6 वर्षापूर्वी तुरीचे डाळ गगनाला भिडली होती, तेव्हा ह्या आमच्या गजानन दादांनी 40 कोटीची डाळ पकडून दिली आणि सर्वसामान्यांसाठी ती विकायला टाकली. हा आमचा असा गजानन दादा आहे. सायन पनवेल हायवे असो, 90% काँक्रिटीकरण केलं, आंदोलन केलं. प्रसंगी PWD कार्यालय आम्हाला फोडावं लागलं आणि प्रसंगी दादांनी अंगावर केसेसही घेतल्या. हे आम्ही केलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही हेल्पलाईन सुरू केली. आज ज्येष्ठ नागरिक घरामध्ये असतात, सून मुलगा बाहेर जातात, त्यांच्याजवळ कोणी नसतं, कधी त्यांना आरोग्याचा प्रॉब्लेम झाला, त्यासाठी आम्ही ह्या गजानन दादांनी हेल्पलाईन सुरू केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही विरंगुळा करण्यासाठी एक पात्री नाटक दाखवलं. इतिहासाची ओळख व्हावी म्हणून आम्ही नवी मुंबईच्या 500 मुलांना शिवरायांचा जन्म जिथे झाला त्या शिवनेरीला भेट दिली. असा हा आमचा दादा. आम्ही हे केलं, करून दाखवलं सत्ता नसताना. आता आम्ही काय करणार? निवडणुकीमध्ये आम्ही 3च विषय घेऊन आलो. आम्ही हा विषय घेऊन आलो नाही आहे लाडकी बहिणीचे 2,000 आम्ही मिळवणार. विरोधी पक्ष म्हणतात आम्ही 3,000 मिळवून देणार. आम्ही तो विषय घेऊन आलेला नाही. आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगार. शिक्षणामध्ये दरवर्षी 10% फीज वाढवली जाते. का वाढवली जाते? कारण या प्रायव्हेट शाळा स्वतःच ऑडिट करतात आणि गव्हर्नमेंटला दाखवतात की आमची शाळा तोट्यात आहे आणि गव्हर्नमेंट मग फक्त की हो 10% तुम्ही वाढवा. आणि हेही लक्षात घ्या तुम्ही, ह्या शाळा ज्या आहे ना, या मंत्री संत्री आमदार खासदार यांच्याच आहे हो. त्यामुळे 10% फी वाढवली जाणार ना. पण आमच्या दादांनी प्रण केला आहे की जर मी निवडून आलो तर ह्या शाळेचे गव्हर्नमेंट ऑडिट करणार आणि गव्हर्नमेंट ऑडिट जर झालं तर करोडो रुपये ह्या शाळेच्या खात्यांमध्ये तुम्हाला दिसणार
आणि पुढची 5 ते 10 वर्ष फी वाढणार नाही, हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आरोग्याच्या बाबतीत एकच सांगते, निरनिरा हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा फी घेतली जाते, लाखोने बिलं घेतली जातात, कोणावरही कोणत्याही हॉस्पिटलवर वचक नाही. पण आमच्या दादांनी प्रण केलं आहे की आम्ही निवडून आलो तो एक दरपत्रक इथे काढले जाणार. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, एकच दरपत्रक घेतले जाणार. आज तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बघतातच आहे, तसेच महानगर हॉस्पिटलमध्येही बघतात आहे की महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ कमी आहे, औषधांची सुविधा नाही आहे, उपकरणे नाहीत आहे. आता आम्ही परिवर्तन यात्रा करत असताना सहज आम्ही मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे आम्ही बघितलं आमच्या गरोदर माता भगिनी 100 ते 150 लाईनीमध्ये उभ्या होतात आणि तिथे फक्त 2 स्त्रीरोग तज्ज्ञ होते. तेव्हा आमच्या दादांनी तिथल्या डॉक्टरांना सांगितलं की हे जर तुम्ही 2 स्त्रीरोग तज्ज्ञ असतील तर ह्या महिलांची कशी अवस्था होईल. तिथे आम्ही कबूल करून घेतलं की इथे मनुष्यबळ वाढवा, इथे स्त्रीरोग तज्ज्ञ वाढवा. तसेच आम्ही रोजगार ह्या विषयावर येतो. स्थानिकांना 80% रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही कौशल्य विकास आणि उद्योजकता कोकण भवन येथे माझ्या गजानन दादांनी ॲप्लिकेशन केलं की इथे 4,500 कंपन्या आहेत, त्यांची नोंदणी अजूनही त्या लोकांनी केली नव्हती. ती नोंदणी आम्ही करायला लावली. आज 1800 कंपन्यांनी विकास कौशल्यामध्ये नोंदणी केली आहे आणि आज जो रोजगार आहे ते विकास या केंद्रामधून त्या आमच्या मराठी बांधवांना रोजगार मिळत आहे. असे हे आमचे गजानन दादा आहे. केलं करणार आहे, पण त्यासाठी त्यांना संविधानाला पद पाहिजे. विधानसभेत आवाज ओळखण्यासाठी तुम्ही त्यांना विधानसभेत नेलं पाहिजे. जर विधानसभेत नेले तर हे प्रश्न चुटकीने तुमचे हे प्रश्न सोडणार. दुसरं असं, आता हे लाडकी बहीण खूप चाललंय हो, लाडकी बहीण. पण शिंदे सरकारने लाडकी बहीण काढली, पण आमच्या लाडक्या बहिणीचं संरक्षण केलं जात आहे का? नाही केलं जात आहे. आज आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्र हा अहिल्या देवीचा महाराष्ट्र आहे, जिजाऊचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीवर अन्याय होतो. आज महिला रस्त्यावर सुरक्षित नाही आहे, मंदिरात सुरक्षित नाही आहे, शाळेत सुरक्षित नाही आहे, हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही आहे. का? यांना संरक्षण नको? त्या लाडक्या बहीण योजनेने आमचं संरक्षण होणार आहे का? नाही होणार. आमची सत्ता येऊ द्या. बघा, शक्ती कायदा नाही आम्ही लवकर पास केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव नाही. आमची सत्ता फक्त आणा. आमची सत्ता आणल्यानंतर स्त्री ही सक्षमही होईल आणि स्वतःचं रक्षण करणं इतकंही तिचं इथे आम्ही करणार. आज मी तुम्हाला एकच शेवट सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप सुंदर सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला जाता जाता वाचून दाखवते. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो, म्हणून तो आपल्या द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करतो. प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. अशा उमेदवाराकडून समाजहिताची व राष्ट्रहिताची कार्य होत नाहीत. पैसेवाला जर कायदे मंडळात गेला तर तो पैसेवाला लोकांचे हित संरक्षण करील व तो सर्वसामान्य व गरिबाच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका व आपली दिशाभूल करू नका. हे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आहे. आज तुमची मतं विकत घेतली जात आहे, तुम्हालाही माहिती आहे. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं आहे की आपलं मत विकण्याचं पाप करू नका आणि दिशाभूल सुद्धा करू नका. मी तुम्हाला संदर्भही सांगते. संदर्भ खंड 18(1) आणि 466 या खंडामधील हे वाक्य आहे. बस जाता जाता मी एवढंच सांगेल की राजसाहेबांच्या या शिलेदारांना एक संधी द्या. या संधीचं सोनं करू आम्ही. गजानन दादांनी बॉन्ड पेपरवर पण लिहून दिलंय, 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून दिलंय की मी जर हे प्रश्न नाही सोडवले, प्रकल्पग्रस्ताचे असावे, LIGचे असावे, शिक्षण आरोग्य रोजगाराचे असावे, तर तुम्ही माझ्यावर 420चा गुन्हा दाखल करू शकता. असा कोणता नेता आहे?
मी तर म्हणे महाराष्ट्रातही नाही आणि जगाच्या पाठीवरही मिळणार नाही की एवढं धाडस त्यांनी केलेलं आहे की 100-500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं आहे. म्हणून अशा ह्या नेत्याला अभ्यासू संवेदनशील विजन, ज्याला विजन आहे, अशा ह्या नेत्याला येणाऱ्या 20 नोव्हेंबरला 1 नंबरचं बटन दाबून इंजिनवर तुम्ही तुमचं बहुमत मत देऊन माझ्या या दादाला, गजानन दादाला, आणि आमचे ऐरोली विधानसभेचे सुद्धा उमेदवार आहे निलेश बानखिले सर, त्यांना सुद्धा प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करा. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर आम्ही त्यांना तरुणच म्हणतो, पूर्वी ज्येष्ठ म्हणायचो. आपले जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे, बाहेर अजून लोक थांबलेले आहेत, त्यांना कृपया डाव्या बाजूला स्टेजच्या ज्या मोकळ्या खुर्च्या आहेत तिथे स्थानापन्न व्हायला सांगा. त्याचबरोबर उजव्या बाजूला ही जागा रिकामी आहे तिथे बसायला सांगा. पुढच्या 10 ते 15 मिनिटात सन्माननीय राजसाहेब यांचं इथं आगमन होणार आहे. तत्पूर्वी मी बिर्जे काकांना विनंती करेन, ते आमच्यात सर्वात जास्त तरुण आहेत. साहेबांबरोबर जेव्हापासून साहेबांचं तिकीट जाहीर झालं त्याच्या आधीपासून देखील सतत 12-12 तास ते साहेबांबरोबर फिरत आहेत. तर बिर्जे काकांना मी विनंती करेन की उपस्थितांशी संवाद साधा. वेळ कमी आहे, मला 5 मिनटं दिली होती, त्याच्यातली 2 मिनटं आणखी कमी झाली. 3च मिनटं राहिले, तर 3 मिनटामध्ये मी काय बोलणार मला माहीत नाही. मी आणला होता वस्त्र पाजळून चांगला, मला भल्यांची वस्त्र बिन पाण्याची करायची होती, पण ती आता इथे मला करता येणार नाही. की जेव्हा चौक सभा असतील त्यावेळेला मी बिन पाण्याची माझ्याकडे वस्त्र असेल तर मी वस्त्र काढणार, कारण मी खूप अनुभव घेतलेला आहे. काळेसाहेब मला नेहमी म्हणतात 80 वर्ष, साहेब माझं 80 वर्ष वय नाही आहे, मी 79 मला चालू आहे. 80 वर्षाला अजून 1 वर्ष आहे, 1 वर्ष बाकी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जगद्गुरू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारकांचे शिरोमणी बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, मी क्रांतिकारक विचारात आहे म्हणून त्यांची नावं घेतोय मी. शहीद भगतसिंग, राजगुरू चंद्रशेखर आझाद आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणारे दिबा पाटील आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधणारे कैलासवासी बाळासाहेब ठाकरे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, पहिल्या बॅचचा 67ला मी बाळासाहेबांबरोबर होतो. तेव्हा जुनी मातोश्री होती, आम्ही रोज वेडे झालो होतो, वेडे अक्षरशः. आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं, जा बाळ ठाकरेच्या घरी जेवायला. आम्ही तिकडेच असायचो मातोश्रीच्या खाली. आता ती बोलायची माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी आता फक्त गजानन काळेबद्दल बोलणार आहे, कारण हा तरुण 2006मध्ये मनसेची स्थापना झाली. मी नवी मुंबईत आलो होतो, तिथपासून मी नवी मुंबईमध्ये मनसेचा राजसाहेबांचा समर्थक आहे. याच्यापूर्वी अनेक इथून कार्यकर्ते राजसाहेबांनी तयार केले होते, पण ते काही निष्क्रिय होते, तर काही सोडून गेले. मग नंतर राजसाहेबांनी हा एक तरुण तडफदार सुशिक्षित उमेदवार जिल्हा प्रमुख याचा आपले शहर प्रमुख गजानन काळेंना इथे हे केलं, लॉन्च केलं. अतिशय हुशार, आणि तिथपासून गजानन काळेची माझी ओळख झाली. मला पहिल्यापासून राजकारणाची आवड होती म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करायला लागलो. आता तुम्हाला मी सांगतो, जास्त मी बोलणार नाही, जास्त वेळ पण झालेला आहे. मी गजानन काळेंनी परिवर्तन यात्रा चालू करायच्या आधी मला म्हणाले, काका तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्ही माझ्यावर याल का? प्रश्न काय आहे तर रोजगार, शिक्षण, आरोग्य, आणि हे प्रश्न मी वाचायला मी खुश झालो. अरे म्हटलं हे प्रश्न तर अजून कोणीच घेतले नाहीत. इथे 10 वर्ष आमदारकी लोकांनी भोगली, गाववाले जातवाले करून 10 वर्ष निवडून आले आणि स्वतःची प्रॉपर्टी तयार केली. जनतेचं काही केलं नाही, ना गाववाल्यांचं केलं ना कुणाचं काही केलं. गजानन काळेने ते प्रश्न विचारल्यामुळे मी त्यांच्याबरोबर परिवर्तन यात्रेमध्ये गणेश विजयनच्या दुसऱ्या दिवशी चालू केली. पितृपक्ष होता, दुसऱ्या दिवशी चालू केली. मी त्यांच्याबरोबर कंप्लीट 12 तास रोज ते सांगतील तुम्हाला. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मी त्यांच्याबरोबर सतत या परिवर्तन यात्रेमध्ये होतो. आणि त्या परिवर्तन यात्रेमध्ये त्यांनी जे काही प्रश्न उचलले, जे काही
अधिकाऱ्यांबरोबर ताणून बोलायचे ते मला खूप बरं वाटलं. मला त्यावेळेचे बाळासाहेब ठाकरे आठवले, त्यावेळेचे तडफदार. आणि हे मी जेव्हा काळेसाहेबांबरोबर फिरायचो तेव्हा खरं माझी 2 ऑपरेशन झाली आहेत, बायपास सर्जरी 2 झाले आहेत, तरी पण मी त्याची पर्वा न करता सतत 12 तास काळेसाहेबांबरोबर मी हजर होतो. आणि त्याचा मला काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळते म्हणून मी त्यांची खूप त्यांचा मी आभार मानतो. तुम्हाला जास्त काही सांगत नाही. मी इथल्या 2 आमदारांबद्दल बोलणार आहे. मी आता मंदाताई इथं वयस्कर आहेत, माझ्या बहिणीसारख्या आहेत, पण त्यांचं जे काही बोलणं आहे ते मी एकदा एका क्लिपमध्ये ऐकलं आणि ते तुम्हाला आता मी सांगतो. मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही ऐका. हे ओपन होत नाही ना, हे ओपन होत नाही बघा. नाही सिलेक्ट जास्त केलं ना, हे सिलेक्ट काढून टाक आता कर, हे करायचं. हां. पोच ते ऐक नको, ठीक आहे. गजानन काळे म्हणाले लाईव्ह ऐकू नका. ते ऐकलं तर तुम्ही तर तुमचे कान फुटतीलच. पण तुम्ही म्हणाल अरे इतकी वयस्कर बाई एवढं घाणेरडं बोलू शकते. आपल्या आमचं सोडा, सर्वसामान्य जनतेचं सोडा, आम्ही काही कोणाकडे जात नाही. त्यांच्याच कार्यकर्त्यांवर घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्या मॅडम ह्या मंदाताईंना मी याच्यावरती यूट्यूबवरती ऐकलं आणि मला आश्चर्य वाटलं. असं असू शकते? इतकी चांगली स्त्री दिसायला, एवढं मोठं कुंकू लावलेलं, चांगल्या ऐकलं आणि असं बोलू शकतात? मला आश्चर्य वाटलं. दुसरे आमचे इथे नवी मुंबईचे काय त्याला म्हणतात ते शिल्पकार. अरे हे कसले शिल्पकार? ही नवी मुंबईची कल्पना डॉक्टर शांती पटेल ज्या वेळेला महापौर होते मुंबईचे, माझ्याकडे ते इथे यायचे, आमच्या घरी यायचे, माझ्या मिसेसला फार मारायचे, ते घरी यायचे. म्हणायचे बिरजे तुम्ही नवी मुंबईत जागा घेतली, पण ही नवी मुंबई कोणी उपस्थित की तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे साहेब नाही. मला मी महापौर असताना, मुख्यमंत्री वसंतराव नाईक असताना रफिक झकेरिया नावाचे, डॉक्टर रफिक झकेरिया नावाचे नगर विकास मंत्री होते. आणि मुंबईची ही वस्ती वाढत जाते आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी मुंबईचा महापौर म्हणून पर्याय म्हणून काहीतरी नवी मुंबईसारखी एखादी आपण दुसरं शहर वसावं असं मी प्रपोजल मुख्यमंत्र्यांनी दिलं. आणि त्याच वेळेला ही नवी मुंबईचे शिल्पकार सिडको हे नाहीत, हे आता कोण म्हणतात ना आम्ही नवी मुंबईचे शिल्पकार, ते नव्हते. ते आता नाव सांगतात आम्ही नवी मुंबईचे शिल्पकार. ते शिल्पकार आहेत पण वेगळे. त्यांच्या घरात शिल्प काढली आहेत त्यांनी आणि बाहेर पण त्यांची शिल्प आहेत अमेरिकेत वगैरे. हे तुम्ही सगळं ऐकलं असेल. त्याच्यातलं एक शिल्प इथे उभं आहे गजानन काळेसमोर. तुम्ही विचार करा, त्यांना मतदान केलं 10 वर्ष तुम्ही काही केलंच नाही. गजानन काळेने हे प्रश्न फार महत्त्वाचे उचललेले आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर फिरलो. हॉस्पिटलमध्ये त्यांनी बघितलं तिथे गोर गरीब लोक लाईनीत उभे आहेत. 4-4, 5-5 हजाराची त्यांना औषधं आणायला सांगतायत. अरे काय हे? इतका मोठा बजेट महानगरपालिकेचा आणि तुम्ही गरीब लोकांना 5,000ची 4,000ची औषधं आणायला सांगता आणि याच्यावर लक्ष नाही. हे काम आमदाराचं काम नाही. रोजगार बघणं हे कामगाराचं काम नाही. 1966ला शिवसेना स्थापन झाली. आमचा पहिला नारा होता की मराठी माणसाला 80% नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि तोच 1968ला कायदा तयार केला की मराठी माणसाला 80% नोकऱ्या महाराष्ट्रात मिळाल्या पाहिजेत. कुठे अंमलबजावणी? आता ह्यांचं काम नाही काही आमदारांचं. तुम्ही लोकांना थापा मारता. आमचे गाववाले करून तुम्ही त्यांच्याकडून मतं आणि तुमचे स्वतःचे इमले तयार करता. माझा वेळ संपलेला आहे. पुढच्या मीटिंगमध्ये मी माझे विषय मांडीन. आणि खरोखरच वेळ झालेला आहे. बऱ्याच लोकांनी वेळ घेतला आहे. माफ करा, मी पुढचं काही मी बोलू शकणार नाही. पण ज्या वेळेला गेट मीटिंग असतील आपल्या चौकसभा त्यावेळेला मी माझा वसारा काढणार आहे. मला जर संधी दिली तर मी सगळ्यांची काढणार आहे, वरपासून खालीपर्यंत. लक्षात ठेवा. तसेच ज्यांच्या प्रचारार्थ आज ही भव्य सभा आयोजित केलेली आहे ते तुमचे आमचे लाडके नेते, नवी मुंबई शहर अध्यक्ष सन्माननीय गजानन काळेसाहेब आणि सन्माननीय निलेश बानखेले साहेब, सन्माननीय व्यासपीठ, तसेच इथे जमलेले माझे माता बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गेले काही महिने परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सन्माननीय गजानन काळेसाहेब प्रत्येक विभागामध्ये
जात आहे. प्रत्येक विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहे. आणि नुसते प्रयत्नच करत नाहीये, तर त्या ठिकाणी प्रयत्नांचं सोल्युशन देखील ते ताबडतोब करत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, वाशी विभागामध्ये जेव्हा आमची परिवर्तन यात्रा गेली तेव्हा तेथील आमच्या कोळी बांधवांनी सन्माननीय गजानन काळे साहेबांकडे त्यांची समस्या मांडली. त्यांचं तयार असलेलं मार्केट त्यांना काही वर्षापासून तयार असलेलं मार्केट त्यांना मिळत नव्हतं. परंतु ही समस्या जेव्हा सन्माननीय गजानन काळे साहेबांच्या समोर मांडली, ताबडतोब 24 तासामध्ये त्याचा रिझल्ट आला आणि आमच्या कोळी बांधवांना त्यांचं ते भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट त्यांच्या स्वाधीन केलं. आज ते त्या मार्केटमध्ये स्वतःचा व्यवसाय करत आहे. तसेच वाशीमध्ये फिरत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी देण्यात येणार होते, स्टॉल्स बांधले होते, परंतु ते एका कोपऱ्यामध्ये पडून होते. बरेच दिवसांपासून, काही महिन्यांपासून त्या सर्व गोष्टीचा तेथील महिलांना नाहक त्रास होत होता. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून त्या सर्व महिला काळे साहेबांना भेटल्या आणि त्यांचा जो त्रास आहे तो त्यांच्यासमोर मांडला. तर काय, लगेचच साहेबांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कॉल करून ताबडतोब तो परिसर स्वच्छ करून त्यांना होणाऱ्या त्या त्रासापासून मुक्त केले. सर्व नागरिकांनी साहेबांचे आभार मानले. हेच नाही तर अशा अनेक कामं परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून लगेचच तात्काळ निवारण करून दिलं. आपल्या सर्वांना माहिती आहे, 2020 आपल्यासाठी खूप घातक होता. असा काळ कोणी पाहिला नव्हता. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिले, गेली 10 वर्ष सत्ता उपभोगतात आहे इथल्या आपल्या आमदार ताई, त्या कोरोनाच्या काळामध्ये कुठे होत्या? तुम्हाला त्या भेटल्या होत्या का? दिसल्या होत्या का? कधी तुम्हाला येऊन त्यांनी विचारलं का काही त्रास आहे का? परंतु आमचा नेता सन्माननीय गजानन काळे साहेब आमच्या खांद्याला खांदा लावून 24 तास आमच्या बरोबर नागरिकांची सेवा करत होते. कोविड काळामध्ये कित्येक लोकांच्या आम्ही बिलं माफ करून दिली. कोणाला इंजेक्शन मिळत नव्हतं, त्या इंजेक्शनची लगेच पूर्तता केली. आम्ही महाराष्ट्र सैनिक आमच्या स्वतःची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आम्ही ग्राउंड लेवलवरती काम करत होते. कुठे गेले हे तुम्ही जे निवडून दिलेले 10 वर्षापासून सत्ता उपभोगतात आहे, त्या कुठे गेला ताई? परंतु आमचा नेता त्या ठिकाणी 24 तास काम करत होता. अशा अनेक कामं सन्मान्य गजानन काळे साहेबांनी कोणतेही पद नसताना, संविधानिक पद नसताना सन्माननीय गजानन काळे साहेब 24 तास नवी मुंबईच्या सेवेसाठी तत्पर असतात. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 3 मूलभूत विषयांना घेऊन सन्माननीय गजानन काळे साहेब मनसे निवडणूक लढवत आहे. मला असं वाटतं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही मतदान करायला जाणार तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की तुमचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ह्या विषयाचं निवारण झालेलं आहे का? शिक्षणामध्ये तुमच्या मुलांची फी कमी झालेली आहे का? रोजगारामध्ये तुमच्या आपल्या नवी मुंबईमध्ये आशियामध्ये मोठी असणारी जी MIDC आहे, त्या MIDC मध्ये स्थानिक लोकांना 80% रोजगार आपल्या मुलांना मिळालेला आहे का? आरोग्याविषयाची समस्याचं निवारण मिळालेलं आहे का? या गोष्टीचा स्वतःला तुम्ही प्रश्न करा आणि येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जा. येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही मतदान करा. मला असं वाटतं, कोणत्याही संविधानिक पदाशिवाय सन्माननीय गजानन काळे साहेब 24 तास लोकांची सेवा करत आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार या विषयात जर पुढच्या काही वर्षामध्ये तुम्हाला जर निकाल मिळाला नाही तर तुम्ही म्हणजे आमच्या नेत्याने असं लिहून दिलं एका बॉन्ड पेपरवरती की तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकता. तुमच्या कोणत्याही गोष्टी जर त्यांनी पूर्ण केल्या नाही तर तुम्ही 420चा गुन्हा दाखल करू शकता, असा लिहून देणारा अख्ख्या महाराष्ट्रभरमध्ये आमचा हा नेता आहे. अशा इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती ते काम करतात आहे. अशा नेत्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमचा आशीर्वाद
माता भगिनींना माझं ह्या ठिकाणी नम्र विनंती करते, हात जोडून कळकळीची विनंती करते, येणाऱ्या 20 तारखेला 20 नोव्हेंबरला इंजिनासमोरचं बटन दाबून एक क्रमांकाचं बटन दाबून सन्माननीय गजानन काळे साहेबांना प्रचंड मताने विजयी करा, ही आपल्यासमोर मी नम्र विनंती करते. बरेच विषय आहेत, आमचे नेते बोलणारच आहे. तुर्तास मी इथे थांबते, तुमची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर मी सिडको विजेता संघटक डॉक्टर दिघे यांना मी विनंती करेन की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. नमस्कार. माननीय गजानन काळे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब आणि उपस्थित सर्व किंवा व्यासपीठावरील मान्यवर, भाषण करणं किंवा न करणं याच्यातला मी नाही आहे. मी एक सर्वसामान्य समाजसेवक आहे. आता गेल्या 5 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी किंवा आज जो कार्यक्रम उपस्थित इथे आहे, माननीय गजानन काळे साहेब यांनी आमदार म्हणजे होण्यासाठी, परंतु मी आता वेगळं तुम्हाला सांगतो की गेल्या 5 वर्षापासून माननीय गजानन काळे साहेब हे आमदार नसताना सुद्धा जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांनी ते जी कामं केली नाही ती करून दाखवली आमच्या सिडको हजारो नवी मुंबई विजेत्यांसाठी. आणि ती गोष्ट मी आवर्जून आज इथे तुम्हाला सर्वांना सांगतो की सर्वात सुरुवातीला गेल्या 5 वर्षापूर्वी आमचे साधारण 14,500 सिडको विजेते, त्यानंतर म्हणजे टोटल 20 ते 25,000 सिडको विजेते होते. त्यांच्या सिडको आणि म्हाडा लॉटरीमध्ये सहभागी झाल्यानंतर, विजेते झाल्यानंतर स्टॅम्प ड्युटी ही जी 1,000 रुपये असायला हवी, तर ती 1,000 रुपये सिडको तयार नव्हती ह्या गोष्टीला. आणि त्यानंतर मी एक सिडको विजेता संघटक असताना या हजारो लोकांच्या सर्वसामान्य गोरगरिबांसाठी साधारण 8 ते 10 आमदार आणि 15-20 म्हणजे खासदार असू द्यात, मंत्रीगण असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, सर्वांपर्यंत जाऊन आलो. तेव्हा 1-1.5 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर एकदम वैतागल्यानंतर अतिशय की हक्काचं ज्या स्टॅम्प ड्युटी 1,000ची म्हणजे गव्हर्नमेंट GR असताना अंमलबजावणी होत नाही, ह्या गोष्टीवरती अक्षरशः कंटाळा आल्यानंतर माननीय गजानन काळे साहेब यांच्याकडे जेव्हा गेलो, त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की 15 दिवसात मी करून दाखवतो. हा आपला आमदार, भावी आमदार नाही, आम्ही गेल्या 5 वर्षापासून यांना आमदार समजतो. आणि 15 दिवसामध्ये हजारो 20 ते 25,000 नवी मुंबईकर सिडको विजेत्यांचे स्टॅम्प ड्युटी 1,000 करून ती दाखवली ही माननीय गजानन काळे साहेबांनी. आणि माननीय राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा त्याच ह्या विषयावरती गांभीर्याने घेऊन आज आपल्या नवी मुंबईतील 20 ते 25,000 स्वतःच्या हक्काच्या घरात, सिडकोच्या घरामध्ये फक्त आणि फक्त स्टॅम्प ड्युटी 1,000 ही याचा लाभ घेत आहेत. त्यानंतर जर आत्ताचं ताजंचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर साधारणपणे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपण हे जे बामणडोंगरी 8,000 सिडको विजेते होते, ह्या सर्वांचा जे रेट होते सिडकोने अवास्तव खूप वाढवले होते. ते साधारणपणे 35 लाख 35.5 लाख होते. आणि ते गोरगरीब 3 लाखाच्या खाली उत्पन्न मर्यादा, 25,000 इन्कम असणारा क्रायटेरिया सिडकोने केल्यानंतर ते एवढे 35 लाखाचं कर्ज फेडू शकत नव्हते किंवा 35 लाख कर्ज पण भेटणार नाही. अशा लोकांच्या सर्वसामान्य गोरगरीब फक्त तोंडाला म्हणजे साधारण लॉटरी लागली पण ते घर घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः 5 ते 8 आमदारांना, खासदारांना अधिवेशनामध्ये विषय मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीही गोरगरिबांना दाद देत नाही. अशा वेळेस माननीय गजानन काळे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब हे उभे राहिले आणि गांभीर्याने म्हणले की आम्ही तुम्हाला करून देतो, तुम्ही काळजी करू नका. आणि मी आज गर्वाने आणि अभिमानाने सांगतो की आज आपला आमदार, आमचा तर आमदार आहे, आपल्या सर्वांचा आमदार होणारा माननीय गजानन काळे साहेब यांनी त्या क्षणाला राजसाहेबांना हा विषय सांगितला की 8,000 गोरगरिबांचा विषय आहे आणि त्यांच्या घराचा विषय आहे. स्वतः राजसाहेब मला व आमच्या सिडको विजेत्यांना माननीय मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. एकदा नाही 2दा. म्हणजे पाठपुरावा सर्वसामान्य गोरगरिबांचा घेणारे हे दोन्ही नेते आमच्या पाठीशी राहिले. आणि त्यांनी दिलेला शब्द महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही गृहनिर्माण योजनेमध्ये 6 लाख प्रत्येक फ्लॅट
पाठीमागे कमी झालेले आजपर्यंत नाहीत. आणि ते शक्य माननीय गजानन काळे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब यांनी करून दाखवले. आणि हाच आमचा आमदार आहे. आणि आत्ता या पुढचे जे हजारो जे सिडको विजेते आहेत यांना सुद्धा स्टॅम्प ड्युटी 1000 असणार आहेत. म्हणजे हेच मला याच्यातून हेच म्हणायचं आहे की सर्वसामान्य जे लोकांना माझा मतदारसंघ नाही आहे, माझ्या मतदारसंघाचा विषय नाही आहे, आणि हा जो सिडको विजेता आहे कोणत्या एका मतदारसंघाचा नव्हता, तरीही मतदारसंघाचा विचार न करता गोरगरिबांना न्याय देणारे माननीय गजानन काळे साहेब असू द्यात, माननीय राजसाहेब असू द्यात, हे कायम आपल्या पाठीशी राहणार आहेत. आणि नवी मुंबईकरांना मी आव्हान करतो, माझ्या हजारो सिडको विजेत्यांना आव्हान करतो की आमदार जेव्हा आमदार नसताना आपले हजारो प्रश्न त्यांनी सोडून दाखवलेत. मला व्यासपीठाने फक्त 5 मिनिटाचा वेळ दिलाय, पण जर मी माननीय राजसाहेबांनी आणि माननीय गजानन काळे साहेबांनी आमच्यासाठी काय काय केलं हे जर सांगायचं म्हटलं तर 2 फुलस्केप पेज कमी पडतील. म्हणजे हजारो लाखो रुपये त्यांचे वाचवण्यामध्ये, आमच्या सिडको विजेत्यांचे वाचवण्यामध्ये, घर गेलेली पुन्हा मिळवून देण्यामध्ये असे कित्येक प्रश्न त्यांनी सोडून दिलेले आहेत. तरी मी आपला जास्त वेळ घेत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, हे हजारो सिडको विजेते 100% माननीय गजानन काळे साहेबांबरोबर आहेत आणि राहतील. आणि त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण त्यांनी आम्हाला घर मिळून दिलंय आणि घर मिळून देत असताना आमचे 6-6 लाख प्रत्येकी घराचे दर कमी करून दिलेत. स्टॅम्प ड्युटी 2-2.5 लाखाची फक्त 1000 रुपये करून दिली. आणि राजसाहेब ठाकरे जे आहेत साहेब, ते साहेब तर कधीही तुम्ही सांगा, म्हणजे कोणत्याही गरिबांचा प्रश्न असू द्यात, ताबडतोब त्या गोष्टीकडे लक्ष देतात आणि तो प्रश्न सोडूनच दाखवतात. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की माननीय गजानन काळे साहेब आमदार नसताना गेल्या 5 वर्षापासून एवढे त्यांनी प्रश्न सोडवलेत, तर ते आमदार झाले तर नवी मुंबईचा पालट केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मी तुम्हाला आव्हान करतो की 20 तारखेला आपण त्यांना मतदान करून, त्यांना आमदार करून आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वेगवेगळे नवी मुंबईचे विषय मांडण्यासाठी संधी द्यावी. आणि हे संपूर्ण जेवढे सिडको विजेते संपूर्ण नवी मुंबईमध्ये आहेत हजारो, त्यांनाही आवाहन करतो की आपण आत्ता आपल्याला जे केलेलं, म्हणजे आजारी असताना सुद्धा गजानन काळे साहेबांनी आमच्यासाठी आंदोलन जे केलं भर उन्हामध्ये, म्हणजे आजारी असताना शेवटी तो व्यासपीठाच्या खाली येऊन आपले नेते खाली येऊन बसले. त्यांची एवढी ताकद हे नव्हती. त्यांनी ती जाणीव ठेवून आत्ता आपल्याला त्यांना काहीतरी देण्याचं आहे, तर त्यावेळेस आपल्या मतदान करून माननीय गजानन काळे साहेबांना आमदार करून दाखवा, ही मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. मागे जे उभे असतील त्यांनी कृपया त्यांना विनंती आहे की बसायला जागा आहे तर बसून घ्यावं. VIP सेक्शन फुल झालं आहे, त्याच्यामुळे VIP सेक्शनमध्ये न सोडता दोन्ही बाजूला इतरत्र बसून घ्यावं त्यांनी. यानंतर मी आमचा आगरी सुपुत्र व आमची मुलूक मैदानी तोफ सविनय म्हात्रे यांना विनंती करेन की त्यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले, माथाडींचे दैवत अण्णासाहेब पाटील आणि आमच्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळी समाजाचे दैवत आणि आमचे खरेखुरे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. आज या बेलापूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी माननीय आमचे लाडके उमेदवार श्री गजानन काळे साहेब यांच्या प्रचारासाठी आज सानपाड येथे ही सभा होत आहे. एक प्रकल्पग्रस्त म्हणून मला काही विषय आपल्याशी बोलायचे आहेत. इतकी वर्षे झाली, 25, 30, 40 वर्ष ज्या लोकांची सत्ता इथे नवी मुंबईत आहे, यांच्या हातात खासदारकी, यांच्या हातात 2-2 आमदार, संपूर्ण महानगरपालिका, आणि काही काळ असा होता की राज्यातले
2 नंबरचे मंत्री म्हणजे मुख्यमंत्री यांच्यानंतर ज्यांचा नंबर येत होता असे आमचे नेते यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी काय केले? आज 20-25 वर्ष झाली प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणार अशाच खोटा बोंबा मारत आलेले लोक. काल परवा आपली आचारसंहिता लागायच्या आधी 2 दिवस आधी एक फसवा जी.आर. यांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या माथी मारला, परंतु नंतर त्यांचे समजले की हा फसवा जी.आर. आहे, याच्यातल्या अटी या आमच्या प्रकल्पग्रस्तांना कधीच मान्य होऊ शकत नाही. मग का त्यांनी का आमच्या लोकांची फसवणूक केली? हा सवाल इथल्या प्रकल्पग्रस्तांनी यांना विचारला पाहिजे. किती वर्ष झाली आपण यांच्या मागे धावतोय आणि का आपले प्रश्न सोडवू नाही शकले हे लोक? याचा जाब आपण विचारला पाहिजे. परंतु आपण डोळे मिटून याच्या मागे 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 फिरत आलोय आणि आपल्या या माझ्या प्रकल्पग्रस्तांच्या पदरी नेहमी निराशा पडलेली आहे. मित्रांनो, ऐरोलीतले आमदार होते हे. काय केलं ऐरोलीमध्ये? पूर्ण MIDC यांनी विकून टाकली. कोणाला? आमच्या नोसील फायझर सारख्या कंपन्या बंद झाल्या. आमच्या ज्या प्रकल्पग्रस्तांना लाखोंची वेतनं मिळत होती ती बंद झाली. बिचारे घरी बसून आहेत. पण त्या जागा कोणाकडे गेल्या? रिलायन्स, जिओ, धन. पण धन कोणाची झाली? यांना याच्यामध्ये काय मोबदला भेटला, यांना याच्यामध्ये काय मलिदा भेटलाय हे आपल्याला सांगायला नको. ज्या MIDCत आज मोठे मोठे काचेचे टॉवर उभे राहिलेत तेथे एकेकाळी आमच्या फायझर नोसील सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या. आज तिथे टॉवर झालेत आणि या आपल्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे तिथे 2-2 फ्लोअर आहेत. बघा चेक करून. किती वाईट वाटतं की आज आमचा प्रकल्पग्रस्त बांधव घरी बसलेला आहे. अजून एक विषय, आमचा कुक्षेत गाव जो यांचा एक मोठा पुढारी इथला फुशार काय मारत असता. कुक्षेत गाव ज्या हार्डेलिया कंपनीसाठी नेरूळ इथे आणून शिफ्ट केला. बरोबर आहे का? कारण हार्डेलिया कंपनीतून केमिकल त्यांच्या गावात पडतं म्हणून आज ते इथं नेरूळ सेक्टर 14 येथे नवीन कुक्षेत म्हणून ते गाव वसवण्यात आलं. मग जर हार्डेलिया कंपनीसाठी जर गाव इथे आणलं आणि आज जर हार्डेलिया कंपनी बंद होते, मग त्या कुक्षेतकरांची जागा त्यांना परत द्या ना, का कोणाला विकायची ती जागा? हे लोक फक्त कंपन्या बंद करणार, इथली जागा विकणार, मोठे मोठे टॉवर बांधणार. तरी आमचा प्रकल्पग्रस्त बांधव त्यांच्यात मागे. एवढी वर्ष झाली. मागच्या जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली होती 10 वर्षापूर्वी, तेव्हा इथल्या आत्ताच्या आमदार ताई यांनी आमच्या प्रकल्पग्रस्त महिला आणि आमचे बांधव जे इथं मिठागरं होती, आपला पाम बीच रोड आहे नेरूळपासून पूर्ण सांडपाडापासून, तिथं मिठागरं होती आधी बांधवून. त्या मिठागरावर हे आमचे बांधव कामाला होते, मजुरी करायचे. तर ह्या ताईंनी सांगितलं की तुम्ही मला फॉर्म भरून द्या, मी तुम्हाला 40-40 स्क्वेअर मीटरचे सिडकोकडून प्लॉट मिळवून देते. आज 10 वर्ष झाले, कुठे गेले ते 40 मीटरचे प्लॉट? आमच्या बांधवांची फसवणूक करता. एकही विषय यांना अजून सोडवता आलेला नाही. प्रकल्पग्रस्तांना आमची घरे नियमित झाली आणि आमचं काहीच ना आम्हाला कामधंदा उरला, तरी आमची लोक यांच्या पाठीमागे. आज लोकांनी विचार करायची वेळ आली आहे की आमचे गजानन काळेसाहेब यांच्यासारखे तरुण उमेदवार ज्यांनी तो GR आला त्याचा अभ्यास केला, त्यातली एक आणि एक बाब इथले जे आमचे अभ्यासक आहेत, सुधाकर पाटील साहेब असतील किंवा निलेशजी पाटील असेल, यांच्याकडनं समजून घेतली आणि त्यानंतर सांगितलं की हा GR फसवा आहे. आणि ह्या माणसाला माहिती आहे की प्रकल्पग्रस्तांचे मी प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यासाठी त्यांनी जेव्हा त्यांनी फॉर्म भरला त्याच दिवशी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की जर मी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवले नाही तर तुम्ही माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. अशी हिंमत लागते, असा जिगरा लागतो. आहे का यांच्याकडे? आमच्या काही गावातल्या संघटनांनी यांना एक मसुदा बनवून दिला आहे आणि सांगितलं की तुम्ही द्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. आणि ते तर जाऊ दे, त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून पण आणलं आहे. यांना फक्त नाव टाकून सही करायची आहे, पण यांची अजून हिंमत होत नाही लिहून द्यायची. का? कारण यांना माहिती आहे यांचे प्रश्न सोडवले तर हे परत आमच्या मागे येणार नाही, यांचे प्रश्न तसेच भिजवत ठेवायचे आहेत. म्हणून मित्रांनो, मी सर्व प्रकल्पग्रस्तांना विनंती करतो
परंतु इथलेही जे बांधव आहेत, जे कॉलनीत राहतात, सिडकोमध्ये राहतात, हे जे यांना आमदार का व्हायचं आहे? ऐरोलीला तिकीट नाही मिळलं का लगेच पक्ष चेंज, लगेच दुसऱ्या पक्षात. यांना तुमच्यासाठी आमदार व्हायचं नाही आहे. यांना या ज्या सिडकोच्या सोसायट्या आहेत यांच्या मागे हे सर्व येत्या 2-3 वर्षात रिडेव्हलपमेंट जोमाने सुरू होणार आहे. त्या सर्व खाजगी बिल्डरांना विकून तुम्हाला एक छोटासा फ्लॅट देऊन त्यांचं कमिशन खाऊन हे मोकळे होणार आहेत. बाबांनो, समजून घ्या यांचा काय डाव आहे तो. आमचे गजानन काळेसारखे उच्च शिक्षित उमेदवार ज्यांना प्रश्नांची जाण आहे आणि जे तुमचे प्रश्न विधानसभेत मांडू शकतात. का हो MIDC चे प्लॉट विकले, मग तिथला वापर बदल कसा होतो? तो एखाद्या केमिकल कंपनीसाठी दिला जातो ना प्लॉट. तर हा प्लॉट विकून तिथं वापर बदल करून मोठ्या मोठ्या कमर्शियल कॉम्प्लेक्स कसे काय तयार होतात? कारण आपले आमदार इथं आवाज उठवायला नाहीत मागत. आमदारांनी आवाज उठवायला पाहिजे ना, की जी जमीन ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी पाहिजे. परंतु यांना सर्व लोकांची फसवणूक करायची आहे आणि आमच्या सर्व गोरगरिबांना लुटून यांचे फक्त 4-4, 5-5 टॉवर यांना बांधायचे आहेत. प्रश्नांची जाण असणारा हा माणूस शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आज एवढ्या कंपन्या आहेत MIDC मध्ये, पण का आपल्या मुलांना रोजगार नाही आहे? हा माणूस जर जीवाचे रान करून जर तुमचे प्रश्न मांडू शकतो, तर आपण पण माननीय गजानन काळे साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. सर्व मी इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या नवी मुंबईतील नागरिकांना, सर्व तरुण कॉलेज विद्यार्थिनींना सर्वांना विनंती करतो की गजानन काळे साहेबांसारखा सुशिक्षित उमेदवार आपल्याला मिळाला आहे, तर येत्या 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला आपलं गजानन काळे साहेब 100% विधानसभेत जातील अशी आपण एक निश्चय करूया आणि त्यांना मोठ्या बहुमताने निवडून आणूया. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सविनयजी. निश्चितच या विधानसभेला परिवर्तन घडेल. यानंतर मी आमच्या दुसऱ्या रणरागिणी डॉक्टर आरती धुमाळ मॅडम यांना मी विनंती करेन उपस्थितांशी संवाद साधा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण प्रणित्या सावित्रीबाई फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि ही जी नवी मुंबई वसलेली आहे असे प्रकल्पग्रस्ताचे कैवारी दिबा पाटील साहेब यांना मानाचा मुजरा. तसेच आपले मराठी हृदय सम्राट आणि सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या बंधू भगिनींनो, प्रथमतः मी तुम्हाला आता नुकत्याच गेलेल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि तुम्ही एवढ्या प्रचंड गर्दीने इथे जमला आहात त्याबद्दल मी तुमचे आभारही मानते. निवडणूकचे वारे सुरू आहे. आमचा अधिकृत उमेदवार 151 बेलापूर विधानसभेमधून गजानन दादा, आम्ही त्याला दादाच म्हणतो कारण आमचा तो लाडका दादा आहे. आम्ही आज 50 ते 100 महिला पदाधिकारी आहे, त्या पदाधिकाऱ्यांचा आमचा तो लाडका दादा आहे म्हणून आम्ही त्याला आता दादाच म्हणतो. असा हा दादा आमचा जेव्हापासून मनसे ह्या पक्षाची स्थापना झाली आहे तेव्हापासून हा पक्षाशी एकनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे, या पक्षासाठी अहोरात्र झटत आहे, समाजासाठी अहोरात्र झटत आहे. ज्या वेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आमच्या दादाला, गजानन दादाला उमेदवारी जाहीर केले तेव्हा आमचा हा दादा पहिल्यांदा शिवाजी चौक वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालून त्यांना वंदन केले. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पुतळ्यांना हार घालून वंदन केले. तसेच इथून जासई उरणला दिबा पाटील साहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हा माझा दादा तिथे गेला. इथे तर प्रकल्पग्रस्तांना सुद्धा उमेदवारी मिळाली आहे. हो, त्यांनी वंदन केलं का? नाही, वंदन केलं नाही त्या लोकांनी. पण हा माझा दादा संवेदनशील आहे, त्याला जनतेची जाण आहे म्हणून यांनी प्रथमतः त्यांना वंदन केलेलं आहे. आता मी
विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण आम्ही काय केलं आणि आम्ही काय करणार ह्यावरच मी बोलणार आहे. आमच्या ह्या गजानन दादाने आताच नुकतं मला वाटतं सिडको सोडधारकाचे इथे पदाधिकारी होते, त्यांनी सांगितलंच होतं. आमच्या ह्या गजानन दादाने सिडको सोडधारकांचे 600 कोटी वाचवले, प्रत्येक कुटुंबाचे 6 लाख वाचवले, असे 8,000 कुटुंबांचे पैसे वाचवले. आज सिडको कोणाला माफ करत नाही हो. सिडको ही देना बँक आहे, देना बँक नाही आहे, लेना बँक आहे. अशा ह्या दादांनी 1.5 महिना संघर्ष केला. सिडको धारकांना त्यांची हक्काची घरं मिळवण्यासाठी 1.5 महिना संघर्ष केला. अंगावर पाठीवर नागिन उठलेली होती, तरीही अशा अवस्थेमध्ये असा आमचा दादा भर उन्हामध्ये आंदोलन करत होता. हे का लागलं हो? 1.5 महिना का लागला? कारण आमच्याकडे सत्ता नाही. आमच्याकडे सत्ता असती ना, हे प्रकरण 1 दिवसात आम्ही केलं असतं. दुसरं असं महानगरपालिकेचे कर्मचारी आहे, त्यांचा जो फरक आहे 135 कोटी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ह्या आमच्या गजानन दादांनी मिळवून दिले आहेत. कोविड तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलीच आहे. कोविडच्या महामारीमध्ये सगळे लोक आतमध्ये लपून बसलेले होते, पण आमचा हा गजानन दादा तुमच्यासाठी, जनतेसाठी 24 तास रस्त्यावर होता. हॉस्पिटलची बिलं माफ करणे असो, हॉस्पिटलमध्ये बेड मिळवणे असो, रुग्णांना औषधी देणे असो, या सगळ्या गोष्टीमध्ये माझा दादा सतत रस्त्यावर होतात. त्याचप्रमाणे कोविडमध्ये 1.25 रुग्णांकडून जी बिलं गेली होती हॉस्पिटलनी, त्यासाठी माझ्या ह्या दादांनी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांना साकडं घातलं आणि हॉस्पिटलचे ऑडिट केले आणि त्या ऑडिटमधून जो डिफरन्स मिळाला ते पैसे त्या रुग्णांना परत मिळवून दिले. हा असा आमचा गजानन दादा आहे. दुसरं असं की मागच्या 5-6 वर्षापूर्वी तुरीचे डाळ गगनाला भिडली होती, तेव्हा ह्या आमच्या गजानन दादांनी 40 कोटीची डाळ पकडून दिली आणि सर्वसामान्यांसाठी ती विकायला टाकली. हा आमचा असा गजानन दादा आहे. सायन पनवेल हायवे असो, 90% काँक्रिटीकरण केलं, आंदोलन केलं. प्रसंगी PWD कार्यालय आम्हाला फोडावं लागलं आणि प्रसंगी दादांनी अंगावर केसेसही घेतल्या. हे आम्ही केलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही हेल्पलाईन सुरू केली. आज ज्येष्ठ नागरिक घरामध्ये असतात, सून मुलगा बाहेर जातात, त्यांच्याजवळ कोणी नसतं, कधी त्यांना आरोग्याचा प्रॉब्लेम झाला, त्यासाठी आम्ही ह्या गजानन दादांनी हेल्पलाईन सुरू केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही विरंगुळा करण्यासाठी एक पात्री नाटक दाखवलं. इतिहासाची ओळख व्हावी म्हणून आम्ही नवी मुंबईच्या 500 मुलांना शिवरायांचा जन्म जिथे झाला त्या शिवनेरीला भेट दिली. असा हा आमचा दादा. आम्ही हे केलं, करून दाखवलं सत्ता नसताना. आता आम्ही काय करणार? निवडणुकीमध्ये आम्ही 3च विषय घेऊन आलो. आम्ही हा विषय घेऊन आलो नाही आहे लाडकी बहिणीचे 2,000 आम्ही मिळवणार. विरोधी पक्ष म्हणतात आम्ही 3,000 मिळवून देणार. आम्ही तो विषय घेऊन आलेला नाही. आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगार. शिक्षणामध्ये दरवर्षी 10% फीज वाढवली जाते. का वाढवली जाते? कारण या प्रायव्हेट शाळा स्वतःच ऑडिट करतात आणि गव्हर्नमेंटला दाखवतात की आमची शाळा तोट्यात आहे आणि गव्हर्नमेंट मग बघते की हो 10% तुम्ही वाढवा. आणि हेही लक्षात घ्या तुम्ही, ह्या शाळा ज्या आहे ना, या मंत्री संत्री आमदार खासदार यांच्याच आहे हो, त्यामुळे 10% फी वाढवली जाणार ना. पण आमच्या दादांनी प्रण केला आहे की जर मी निवडून आलो तर ह्या शाळेचे गव्हर्नमेंट ऑडिट करणार आणि गव्हर्नमेंट ऑडिट जर झालं तर करोडो रुपये ह्या शाळेच्या खात्यांमध्ये तुम्हाला दिसणार आणि पुढची 5 ते 10 वर्ष फी वाढणार नाही. हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आरोग्याच्या बाबतीत एकच सांगते, निरनिरा हॉस्पिटलमध्ये 1.25 फी घेतली जाते, लाखोने बिलं घेतली जातात, कोणावरही कोणत्याही हॉस्पिटलवर वचक नाही. पण आमच्या दादांनी प्रण केलं आहे की आम्ही निवडून आलो तर एक दरपत्रक इथे काढले जाणार. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, एकच दरपत्रक घेतले जाणार. आज तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बघतातच आहे, तसेच महानगर हॉस्पिटलमध्येही बघतात आहे की
महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ कमी आहे, औषधांची सुविधा नाही आहे, उपकरणे नाहीत आहे. आता आम्ही परिवर्तन यात्रा करत करत असताना सहज आम्ही मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे आम्ही बघितलं आमच्या गरोदर माता भगिनी 100 ते 150 लाईनीमध्ये उभ्या होतात आणि तिथे फक्त 2 स्त्रीरोग तज्ज्ञ होते. तेव्हा आमच्या दादांनी तिथल्या डॉक्टरांना सांगितलं की हे जर तुम्ही 2 स्त्रीरोग तज्ज्ञ असतील तर ह्या महिलांची कशी अवस्था होईल. तिथे आम्ही कबूल करून घेतलं की इथे मनुष्यबळ वाढवा, इथे स्त्रीरोग तज्ज्ञ वाढवा. तसेच आम्ही रोजगार ह्या विषयावर येतो. स्थानिकांना 80% रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही कौशल्य विकास आणि उद्योजकता कोकण भवन येथे माझ्या गजानन दादांनी ॲप्लिकेशन केलं की इथे 4,500 कंपन्या आहेत, त्यांची नोंदणी अजूनही त्या लोकांनी केली नव्हती. ती नोंदणी आम्ही करायला लावली. आज 1800 कंपन्यांनी विकास कौशल्यामध्ये नोंदणी केली आहे आणि आज जो रोजगार आहे ते विकास या केंद्रामधून त्या आमच्या मराठी बांधवांना रोजगार मिळत आहे. असे हे आमचे गजानन दादा आहे. अहो केलं करणार आहे, पण त्यासाठी त्यांना संविधानाला पद पाहिजे. विधानसभेत आवाज ओळखण्यासाठी तुम्ही त्यांना विधानसभेत नेलं पाहिजे. जर विधानसभेत नेले तर हे प्रश्न चुटकीने तुमचे हे प्रश्न सोडणार. दुसरं असं आता हे लाडकी बहीण खूप चाललंय हो, लाडकी बहीण. पण शिंदे सरकारने लाडकी बहीण काढली, पण आमच्या लाडक्या बहिणीचं संरक्षण केलं जात आहे का? नाही केले जात आहे. आज आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्र हा अहिल्यादेवीचा महाराष्ट्र आहे, जिजाऊचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीवर अन्याय होतो. आज महिला रस्त्यावर सुरक्षित नाही आहे, मंदिरात सुरक्षित नाही आहे, शाळेत सुरक्षित नाही आहे, हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही आहे. का? यांना संरक्षण नको? त्या लाडक्या बहीण योजनेने आमचं संरक्षण होणार आहे का? नाही होणार. आमची सत्ता येऊ द्या. बघा, शक्ती कायदा नाही आम्ही लवकर पास केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव नाही. आमची सत्ता फक्त आणा. आमची सत्ता आणल्यानंतर स्त्री ही सक्षमही होईल आणि स्वतःचं रक्षण करणं इतकंही तिचं इथे आम्ही करणार. आज मी तुम्हाला एकच शेवट सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप सुंदर सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला जाता जाता वाचून दाखवते. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो, म्हणून तो आपल्या द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करतो. प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. अशा उमेदवाराकडून समाजहिताची व राष्ट्रहिताची कार्य होत नाहीत. पैसेवाला जर कायदे मंडळात गेला तर तो पैसेवाला लोकांचे हित संरक्षण करील व तो सर्वसामान्य व गरिबाच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका व आपली दिशाभूल करू नका. हे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आहे. आज तुमची मतं विकत घेतली जात आहे, तुम्हालाही माहिती आहे. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं आहे की आपलं मत विकण्याचं पाप करू नका आणि दिशाभूल सुद्धा करू नका. मी तुम्हाला संदर्भही सांगते. संदर्भ खंड 18(1) आणि 466 या खंडामधील हे वाक्य आहे. बस जाता जाता मी एवढंच सांगेल की राजसाहेबांच्या या शिलेदारांना एक संधी द्या. या संधीचं सोनं करू आम्ही. गजानन दादांनी बॉन्ड पेपरवर पण लिहून दिलंय, 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून दिलंय की मी जर हे प्रश्न नाही सोडवले, प्रकल्पग्रस्ताचे असावे, LIGचे असावे, शिक्षण आरोग्य रोजगाराचे असावे, तर तुम्ही माझ्यावर 420चा गुन्हा दाखल करू शकता. असा कोणता नेता आहे? मी तर म्हणे महाराष्ट्रातही नाही आणि जगाच्या पाठीवरही मिळणार नाही की एवढं धाडस त्यांनी केलेलं आहे की 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं आहे. म्हणून अशा ह्या नेत्याला, अभ्यासू, संवेदनशील, ज्याला विजन आहे, अशा ह्या नेत्याला येणाऱ्या 20 नोव्हेंबरला 1 नंबरचं बटन दाबून इंजिनवर तुम्ही तुमचं बहुमत मत देऊन माझ्या या दादाला, गजानन दादाला, आणि आमचे ऐरोली विधानसभेचे सुद्धा उमेदवार आहे
निलेश बानखिले सर, त्यांना सुद्धा प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करा. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर आम्ही त्यांना तरुणच म्हणतो, पूर्वी ज्येष्ठ म्हणायचो. आपले जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे, बाहेर अजून लोक थांबलेली आहेत, त्यांना कृपया डाव्या बाजूला स्टेजच्या ज्या मोकळ्या खुर्च्या आहेत तिथे स्थानापन्न व्हायला सांगा. त्याचबरोबर उजव्या बाजूला ही जागा रिकामी आहे तिथे बसायला सांगा. पुढच्या 10 ते 15 मिनिटात सन्माननीय राजसाहेब यांचं इथं आगमन होणार आहे. तत्पूर्वी मी बिर्जे काकांना विनंती करेन, ते आमच्यात सर्वात जास्त तरुण आहेत. साहेबांबरोबर जेव्हापासून साहेबांचं तिकीट जाहीर झालं आहे त्याच्या आधीपासून देखील सतत 12-12 तास ते साहेबांबरोबर फिरत आहेत. तर बिर्जे काकांना मी विनंती करेन की उपस्थितांशी संवाद साधा. वेळ कमी आहे. मला 5 मिनटं दिली होती, त्याच्यातली 2 मिनटं आणखी कमी झाली. 3च मिनटं राहिले, तर 3 मिनटामध्ये मी काय बोलणार मला माहीत नाही. मी आणला होता वस्तारा पाजळून चांगला. मला भल्यांची बिन पाण्याची करायची होती, पण ती आता इथे मला करता येणार नाही. ती जेव्हा चौक सभा असतील त्यावेळेला मी बिन पाण्याची, माझ्याकडे वस्तारा असेल तर मी वस्तारा काढणार, कारण मी खूप अनुभव घेतलेला आहे. काळेसाहेब मला नेहमी म्हणतात 80 वर्ष. साहेब माझं 80 वर्ष वय नाही आहे, मी 79 मला चालू आहे. 80 वर्षाला अजून 1 वर्ष आहे, 1 वर्ष बाकी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जगद्गुरू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारकांचे शिरोमणी बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, मी क्रांतिकारक विचारत आहे म्हणून त्यांची नावं घेतो आहे मी. शहीद भगतसिंग, राजगुरू चंद्रशेखर आझाद आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणारे दिबा पाटील आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधणारे कैलासवासी बाळासाहेब ठाकरे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक. पहिल्या बॅचचा 67ला मी बाळासाहेबांबरोबर होतो. तेव्हा जुनी मातोश्री होती. आम्ही रोज वेडे झालो होतो, वेडे अक्षरशः. आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं, जा बाळ ठाकरेच्या घरी जेवायला. आम्ही तिकडेच असायचो मातोश्रीच्या खाली. आता ती बोलायची माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी आता फक्त गजानन काळेबद्दल बोलणार आहे, कारण हा तरुण 2006मध्ये मनसेची स्थापना झाली. मी नवी मुंबईत आलो होतो, तिथपासून मी नवी मुंबईमध्ये मनसेचा राजसाहेबांचा समर्थक आहे. याच्यापूर्वी अनेक इथून कार्यकर्ते राजसाहेबांनी तयार केले होते, पण ते काही निष्क्रिय होते, तर काही सोडून गेले. मग नंतर राजसाहेबांनी हा एक तरुण तडफदार सुशिक्षित उमेदवार जिल्हा प्रमुख याचा आपले शहर प्रमुख गजानन काळेंना इथे हे केलं, लॉन्च केलं. अतिशय हुशार. आणि तिथपासून गजानन काळेची माझी ओळख झाली. मला पहिल्यापासून राजकारणाची आवड होती, म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करायला लागलो. आता तुम्हाला मी सांगतो, जास्त मी बोलणार नाही, जास्त वेळ पण झालेला आहे. मी गजानन काळेंनी परिवर्तन यात्रा चालू करायच्या आधी मला म्हणाले, काका तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्ही माझ्यावर याल का? प्रश्न काय आहे तर रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि हे प्रश्न मी वाचायला मी खुश झालो. अरे म्हटलं हे प्रश्न तर अजून कोणीच घेतले नाहीत. इथे 10-10 वर्ष आमदारकी लोकांनी भोगली. गाववाले जातवाले करून 10-10 वर्ष निवडून आले आणि स्वतःची प्रॉपर्टी तयार केली. जनतेचं काही केलं नाही, ना गाववाल्यांचं केलं ना कुणाचं काही केलं. गजानन काळेने ते प्रश्न उच्चारल्यामुळे मी त्यांच्याबरोबर परिवर्तन यात्रेमध्ये गणेश विजयनच्या दुसऱ्या दिवशी चालू केली. पितृपक्ष होता, दुसऱ्या दिवशी चालू केली. मी त्यांच्याबरोबर कंप्लीट 12 तास रोज ते सांगतील तुम्हाला. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मी त्यांच्याबरोबर सतत या परिवर्तन यात्रेमध्ये होतो. आणि त्या परिवर्तन यात्रेमध्ये त्यांनी जे काही प्रश्न उचलले, जे काही अधिकाऱ्यांबरोबर ताणून बोलायचे, ते मला खूप बरं वाटलं. मला त्यावेळेचे बाळासाहेब ठाकरे आठवले, त्यावेळेचे तडफदार. आणि हे मी जेव्हा काळेसाहेबांबरोबर फिरायचो तेव्हा खरं म्हणजे माझी 2 ऑपरेशन झाली आहेत, बायपास सर्जरी 2 झाले आहेत, तरी पण मी त्याची पर्वा न करता सतत 12-12 तास काळेसाहेबांबरोबर मी हजर होतो. आणि त्याचा मला काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळते, म्हणून मी त्यांची खूप त्यांचा मी आभार मानतो. तुम्हाला जास्त काही सांगत नाही मी.
इथल्या 2 आमदारांबद्दल बोलणार आहे मी. आता मंदाताई इथं वयस्कर आहेत, माझ्या बहिणीसारख्या आहेत, पण त्यांचं जे काही बोलणं आहे ते मी एकदा एका क्लिपमध्ये ऐकलं आणि ते तुम्हाला आता मी सांगतो. मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही ऐका. हे ओपन होत नाही ना, हे ओपन होत नाही बघा. नाही ना, सिलेक्ट जास्त केलं ना, हे सिलेक्ट काढून टाक. आता कर, हे करायचं. हां. बोल ते ऐक ऐक नको, ठीक आहे. गजानन काळे म्हणाले लाईव्ह ऐकू नका. ते ऐकलं तर तुम्ही तर तुमचे कान फुटतीलच, पण तुम्ही म्हणाल अरे इतकी वयस्कर बाई एवढं घाणेरडं बोलू शकते. आपल्या आमचं सोडा, सर्वसामान्य जनतेचं सोडा, आम्ही काय कोणाकडे जात नाही. त्यांच्याच कार्यकर्त्यांवर घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्या मॅडम ह्या मंदाताईंना मी याच्यावरती यूट्यूबवरती ऐकलं आणि मला आश्चर्य वाटलं. असं असू शकते? इतकी चांगली स्त्री दिसायला, एवढं मोठं कुंकू लावलेलं, चांगल्या ऐकलं आणि असं बोलू शकतात? मला आश्चर्य वाटलं. दुसरे आमचे इथे नवी मुंबईचे काय त्याला म्हणतात ते शिल्पकार. अरे हे कसले शिल्पकार? ही नवी मुंबईची कल्पना डॉक्टर शांती पटेल ज्या वेळेला महापौर होते मुंबईचे, माझ्याकडे ते इथे यायचे, आमच्या घरी यायचे, माझ्या मिसेसला फार मानायचे, ते घरी यायचे. म्हणायचे बिरगे तुम्ही नवी मुंबईत जागा घेतली, पण ही नवी मुंबई कोणी उपस्थित की तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे साहेब नाही. मला मी महापौर असताना, मुख्यमंत्री वसंतराव नाईक असताना रफिक झकेरिया नावाचे, डॉक्टर रफिक झकेरिया नावाचे नगर विकास मंत्री होते आणि मुंबईची ही वस्ती वाढत जाते आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी मुंबईचा महापौर म्हणून पर्याय म्हणून काहीतरी नवी मुंबईसारखी एखादी आपण दुसरं शहर वसावं असं मी प्रपोजल मुख्यमंत्र्यांनी दिलं. आणि त्याच वेळेला ही नवी मुंबईचे शिल्पकार सिडको हे नाहीत, हे आता कोण म्हणतात ना आम्ही नवी मुंबईचे शिल्पकार, ते नव्हते. ते आता नाव सांगतात आम्ही नवी मुंबईचे शिल्पकार. ते शिल्पकार आहेत पण वेगळे. त्यांच्या घरात शिल्प काढली आहेत त्यांनी आणि बाहेर पण त्यांची शिल्प आहेत अमेरिकेत वगैरे. हे तुम्ही सगळं ऐकलं असेल. त्याच्यातलं एक शिल्प इथे उभं आहे गजानन काळेसमोर. तुम्ही विचार करा, त्यांना मतदान केलं 10 वर्ष तुम्ही काही केलंच नाही. गजानन काळेने प्रश्न फार महत्त्वाचे उचललेले आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर फिरलो. हॉस्पिटलमध्ये त्यांनी बघितलं तिथे गोर गरीब लोक लाईनीत उभे आहेत. 4-4, 5-5 हजाराची त्यांना औषधं आणायला सांगतायत. अरे काय हे? इतका मोठा बजेट महानगरपालिकेचा आणि तुम्ही गरीब लोकांना 5,000ची 4,000ची औषधं आणायला सांगता आणि याच्यावर लक्ष नाही. हे काम आमदाराचं काम नाही? रोजगार बघणं हे कामगाराचं काम नाही? 1966ला शिवसेना स्थापन झाली. आमचा पहिला नारा होता की मराठी माणसाला 80% नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि तोच 1968ला कायदा तयार केला की मराठी माणसाला 80% नोकऱ्या महाराष्ट्रात मिळाल्या पाहिजेत. कुठे अंमलबजावणी? अबा ह्यांचं काम नाही का हे आमदारांचं? तुम्ही लोकांना थापा मारता, आमच्या गाववाले करून तुम्ही त्यांच्याकडून मतं आणि तुमचे स्वतःचे इमले तयार करता. माझा विषय वेळ संपलेला आहे. पुढच्या मीटिंगमध्ये मी माझे विषय मांडीन आणि खरोखरच वेळ झालेला आहे. बऱ्याच लोकांनी वेळ घेतला आहे, माफ करा. मी पुढचं काही मी बोलू शकणार नाही. पण ज्या वेळेला गेट मीटिंग असतील आपल्या चौकसभा त्यावेळेला मी माझा वसारा काढणार आहे. मला जर संधी दिली तर मी सगळ्यांची काढणार आहे वरपासून खालीपर्यंत. लक्षात ठेवा.